आम्हाला ज्ञानच नाही, पंचायतीच्या अधिकाराला चॅलेंजच नाही. आम्हाला नेट दिलं या सरकारने, पंचायतला नेट. केंद्र सरकारचं काम नीट आहे का? काम केंद्र सरकारचं. आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना टेंडर घेतलं आमच्या, आणि पंचायतला नेट द्यायचं. याच्यात काही खोटं दिसतं तुम्हाला पुढे? आता काम सरकारचं, जिल्हा परिषद सदस्यांनी टेंडर घेतलं, आमच्या पंचायतला वायर द्यायचं. आणि ते कधी आलं ना, शिवारात आलं ना, आडीलं ना. म्हणलं नाही खोदायचं. ते म्हणे मग कसं काय? म्हणलं हे जे गावात नुकसान होईल रस्त्याचं, सिमेंट रोड खोदला जाईल, याचे पैसे कोण भरेल? किंवा म्हणे मी दुरुस्त करून देईन. म्हणलं तसं नाही. म्हणे मग म्हणलं इंजिनियरला आण, त्याच्याकडून सर्वे कर, तो किती नुकसान होईल तेवढे पैसे पंचायतला भर, तू दुरुस्त नको करू, आम्ही करून घेऊ. तेव्हा म्हणे असं तर कुठे पाहिलं नाही. म्हणलं नाही पाहिलं तर वापस जा. आमचा जिल्हा परिषद सदस्य काय लय हिंमत लागत याला. आणि ती हिंमत कधी येते माहिती आहे? एकाच गोष्टीवर येते, जर तुम्ही कशात दबेल नसले तर. नाहीतर ती ताकद तुमच्याकडे येऊ शकत नाही. 25 वर्षे एक हाती सत्ता होती, कोट्यवधी रुपयाची कामं झाले. मला 5-7 कोटीचे पुरस्कार मिळाले. 5 मुली, मला मुलगा नाही. 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, 25 वर्षात 25 रुपयाचा लफडा केला नाही, करायचं नाही. तेव्हा ती ताकद तुम्हाला येते, नाही तर येत नाही. सोपं नाही ते. काय पैसा पैसा. बरं, माझ्या अंदाजाने आता तुम्ही भ्रष्टाचार नाही केला तरी तुम्हाला 2-5% मिळते. कशाला करायचं? तुम्ही काही नाही करायचं, राम 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 माळ जपत बसा तरी 5% येते. मग काय करायचं तुम्हाला? हे जगातलं सत्य आहे, बोलायचं मोकळं. काय त्याच्यात काय आहे? काय मला त्या 5%वर ऑब्जेक्शनच नाही माझं. तुम्ही रगतवडीचं लोकांचं ढेकण्यासारखं हलकटा होत त्याच्यावर आहे. बरं, काही लोक तर काम न करता बिल काढते, हे तर लईच हलकटे. काम न करता पाहिजे ना हो. मग ते काम आडीलं, मग ते व्हिडिओ शिवकडे गेला. शिवसाहेबांनी एकदा समजून पाहिलं मला. ते म्हणे राव ते काय ऐकत नाही माणूस, काय करा. 6 महिने पण पडलं काम. तो म्हणे मी पैसे भरीत नाही. तो बी जिल्हा परिषद सदस्य जिदीला लागला. म्हणलं जिदीचा विषय नाही त्याच्यात, तू दुरुस्त करून देणार आहे ना. मग तेच आम्ही म्हणून राहिलो का इकडे पैसे भरा, आम्ही करून घेऊ. तू नाही आल्यानंतर तर तू काय करतो? आम्ही 6 महिने पडलं. बरं, केवळ आम्हालाच घ्यायचं पंचायतला नेट. शेवटी शिवसाहेबांनी एकदा फोन मला बोलिलं, आणि साहेब लय दिवस झाले काम बंद पडलं, काही करा. बरं, माझ्यापासून पुढे जायचं अजून देऊ, ते रोखलं. काही करा म्हणे, मार्ग काढा त्याला आणि ते केबल जोडा. म्हणलं साहेब एक मार्ग आहे. म्हणजे काय? म्हणलं ते नवीन मशीन निघालं म्हणते, ते खालूनच वायर घाली, ते खालूनच काढ, वर नुकसान होत नाही. शिवसाहेबाला माहित होते ते लय महाग आहे, खर्चिक काम आहे म्हणे, आपल्याकडे मशीन कमी आहे, बाहेर आहे, लहान कुठून होईना. त्याला बोलिलं, त्याला सांगितलं ती मशीन. तेव्हा मी नाही आली. साहेब म्हणे आणाच लागेल ते मशीन तुला. त्याला दमबाजी केली सदस्याला. 1 महिन्याच्या बाद त्याला ते मशीन आणलं. माझ्या गावापासून 1.25 किलोमीटर, ऑफिस पासून 1.25 किलोमीटर मागं काम बंद पडेल होतं. किती? 1.25 किलोमीटर. ते मशीन तिथे लावलं 1.25 किलोमीटर. तुम्हाला माहित असेल कदाचित या गोष्टी सगळ्या, कारण तुम्ही चांगल्या भागातले लोक आहेत.
जेच तिथून वायर घातलं त्यांना, तर आमचा ऑपरेटर जिथं बसतो ऑफिसात त्या खोलीत तिथं निघालं. 1 रुपयाचं नुकसान नाही. जग किती पुढे गेलं विज्ञान, आपण विज्ञानाचा फायदाच घेत नाही. त्याने गंज प्रयत्न करून पाहिले, इकून तिकून जमलं नाही. म्हणून आमदार साहेब म्हणत होते ना, टोकाचं पाहिजे. मी टोकाचंच आहे, ऐकतच नाही. स्मशानभूमी नव्हती ना, तर मी रस्त्यावर म्हातारा आडा जाळील होतो. आड उभं नाही, आड रस्त्यात पण झालं. आणि एकच रस्ता गावाला जायला. 3 दिवस ती राख उचलल्याशी ती वाटच बंद होती. कलेक्टर आले, पोलीस आले, धमक्या दिल्या, जलात टाकू असं म्हणलं. टाका. ते म्हणे तुम्हाला स्मशानभूमी असताना तुम्ही इथे का जाळलं? म्हणलं मला अशा गप्पा नको शिकू. स्मशानभूमी कुठे बोटन दाखव, उद्या दाखवतो म्हणे. पेपर घेऊन आले म्हणे गट नंबर 2 ही तुमची स्मशानभूमी आहे, 1 एकर. म्हणलं साहेब हे ठीक आहे, मला तसं सांगूच नका. स्मशानभूमी कुठे बोटन दाखवा. पुन्हा म्हणे उद्या सांगू. मोजणीदार आणले, गट नंबर 2 मोजला, पाहिला. सगळ्या गट नंबर मध्ये ऊस आणि माझ्या सख्या चुलत्याचा. काय झालं असं तुम्ही विचार करा. कलेक्टरनं काढून दिला, 10 लाख रुपये दिले. स्मशानभूमी चांगली झाली. 100-150 जांभळाचे झाड आहे, त्याच्यात जांभळाचे 200 क्विंटल जांभळं निघते. जांभळं बाया महिला आमुषाच्या दिवशी स्मशानभूमीत घुसत आहे. तिला भूत दिसत नाही, तिला जांभळं दिसते. मी म्हणलं सरपंच असा पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि गावातले लोक, एक जुनं उदाहरण सांगतो. 2 उदाहरणं 5 मिनिटात आठवतो. अरे बापरे, 2 झालं. एक जुनं उदाहरण सांगतो. का सांगतो? समाज असा का करतो? आपण अटॅक करायचं नाही, अभ्यास करायचा. आपण अभ्यास न करता अटॅक करतो. मी ज्या वेळेस 30 वर्षापूर्वी गाव हागणदारी मुक्त केलं, 3 महिन्यात केलं. माझ्याकडे यादी होती सगळ्या घराची. या घराने संडास बांधला, पण त्याच्या घरातले सगळे माणसं वापरते का? कळलं का नाही कळलं? नुसतं बांधून उपयोग नाही. एक जणाचा अभ्यास होता. एक जणाने संडास बांधला, घराच्या समोर बांधला. ते शेड एक आपलं इतकं लांब बांधला. त्याची खळायची जागा होती, खळायची जनावरांची. तो म्हणे मी दादा तिथं बांधे. म्हणलं बांध, सगळं बांध, त्याला सवय तर लागून द्या. तिथे संडास बांधला. महिला मंडळ नीट आहे का? पुरुष. पहिल्या दिवशी हा माणूस संडासला गेला. तिथं शपथ खाऊन सांगतो ही घटना सत्य आहे. आणि त्याच्या संडास शेजारी एका गरीबाचं झोपडं होतं. ते झोपड्यात राहत होते. हा संडासला गेला आणि ती बाई झोपड्याच्या बाहेर भाकरी करीत होती. काय योगायोग आहे बघा, नीट अभ्यास करा. ती बाई भाकरी करीत होती. तो आवाज याला येत होता, म्हणून याला संडास होईना. मी हे उदाहरण का सांगितलं? आम्ही अभ्यास करायला पाहिजे समाजाचा. त्याला संडास का होईना याच्यातलं आणखीन एक गुपित वेगळं आहे. त्याच्या मनाने शंका खाल्ली की जर तिचा आवाज मला येतो आणि त्यांनी दुसऱ्याची जायचं बंद केलं ना. आमची माणसं म्हणजे दादा तू 1 दिवस गेला आता जात नाही. अरे अरे ही काय गडबड झाली?
आता विचारात तो सांगायचं नाही. मग त्याच्या लायकीचा त्याचा जोडीदार त्याचा दोस्त सापडीला, त्याला हे सगळं सांगितलं. म्हणलं कारण काय या मला आण सापडं. मग त्यानं हे कारण सापडून आणलं. मग आम्हाला कळलं. मग आमच्या एका सदस्याने त्याला इलाज सांगितलं. म्हणे भाऊ तू म्हणतो ते खरं आहे, असं होऊ शकतं म्हणे, आवाज जाऊ शकतो. त्याला एक इलाज आहे म्हणे. काय? तू गेल्या गेल्या नळ चालू कर गाबड्यात, तर तू उरकून घे म्हणे. झालं काय त्याला. मी का सांगितलं नीट लक्षात घ्या. समोरचा माणूस असा का करतो याचा अभ्यास आपण आधी केला पाहिजे. मी सायकली आणल्या 15 ऑगस्टला वाटायला महिलाला 25. ग्रामसेवक म्हणे 25 सायकली कोणाला वाटेल? कोणाला देऊ? आण बायाला द्यायचे, आपल्याला कामाला जाते कुठं फुकट, काही आठ नाही, जातीची नाही, काही नाही, काही नाही. दौंडी दिली. माझ्याकडे लाऊडस्पीकर आहे दौंडी द्यायला. 18 लाऊडस्पीकर आहे. 18 सगळ्या गावात ऐकू जातो. रोज सकाळी 7 वाजता राष्ट्रगीत होतं आमच्या इथं. त्या लाऊडस्पीकरवर सगळ्या गावाला कळतं. 25 सायकली आणल्या 13 ऑगस्टला, 15ला वाटायच्या. अर्ज द्या म्हणलं, ज्या बायाला सायकलीची गरज आहे अर्ज द्या. 50 अर्ज आले. 50 किती? 50 घरे किती? 800. अर्ज किती आले? 750 लोकांना अर्ज केले नाही. काऊन केले नाही माहिती आहे? त्याला माहित होतं हे काळ काही सायकल द्यायचं, कशाला इज्जत घालायची. 50 बायांना अर्ज केले. ग्रामसेवक म्हणे 50 अर्ज आले, आता काय करता? सायकली 25 आहे. म्हणलं बोलवत्या 50 बायाला. बोलिलं. मिटिंग घेतली 14 ऑगस्टला. म्हणलं ताई सायकली 25 अर्ज 50. मग आता काय करता? म्हणलं 25 आता देऊ, 25-26 जानेवारीला देऊ, आहे की नाही? तेव्हा चालन दादा, ठीक आहे. म्हणलं प्रश्न असा आहे आता कोणत्या 25 द्यायच्या? ते म्हणे तुम्ही जसं ठरेन तसं. म्हणलं एक काम करा, जी बाई मला गावातून एक चक्कर मारून आणीन सायकलीवर दाखीन, तिचा नंबर पाहिजे. जे बाया उठल्यान घरला पळाल्या, एकीला सायकल आणता येत नव्हती. मारते काय केलं ते? हे लोक गावातले ना लय कलाकार, म्हणून सरपंच तसं पाहिजे. मी एकदा तुम्हाला म्हणलं होतं, शेवटी मला आठवलं तर सांगा ना. आठवलं एवढं उदाहरण सांगतो. ते वडाची पूजा जी तुम्ही करता ना, मी विचार केला का महिलाला वड लय आवडत. पूजा आता कधी आहे ना? पुढच्या आठवड्यात महिन्यात आहे. तुम्ही वडाची पूजा करणार सगळ्या. मग मी काय म्हणलं, ग्रामसेवकाला वडाचे रोपा आपण बाळाला वाट. ते म्हणे बाया वड कुठे लाईल? जागा गल्लीत काय वड लावता येतं का? म्हणलं तू डोक्याला ताण नको करून घेऊ. तू ग्रामसेवक आहे, आम्ही सरपंच आहे. आमच्या डोक्याला डोकं नको लावू. आपण त्याच्या हातात देऊ, त्या कुठे लावू. गेला ग्रामसेवक 100 भर रोप काहीतरी आणले त्यांना. 70 लाऊडस्पीकर मध्ये दौंडी शिपायला लिहून दिली. काय दौंडी होती नीट आहे का? ही पण सत्य घटना आहे. मी मोगम काही बोलत नाही, अंदाजे काही सांगत नाही, पुस्तकातलं वाचून. दौंडी अशी होती, उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, त्याच्यासाठी ग्रामपंचायतनं वडाचे रोप आणले. वडाचे रोप पूजेनं लय पुण्याचं काम आहे. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. महिलाला विनंती आहे की आपला आपला वड घेऊन जा, वडाची पूजा करा. फक्त आपलं वडाची पूजा करा, दुसऱ्याचे वड पूजू नका. हे दौंडीत सांगितलं. ज्या बाया पळत आल्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या, 5 मिनिटात वडे गेले. सरकार दादा ग्रामसेवक तर पाहतच राहिला. अरे काय झालं म्हणलं, असंच इथे 2-3 महिला मागे थांबल्या. आमची चुलती होती, एक भाऊजाई होती, एक गावातली बाई होती. मला बोलू शकते अशा बाया. त्या म्हणे भास्कर तो वडा दिले चांगली गोष्ट आहे म्हणे, आमचं काही म्हणणं नाही,
पण तू खरंच सांग एवढं लावा कुठं म्हणे. गल्लीत घरापुढे ओढ लावता येतो का म्हणे. म्हणलं नाही लावता येत. मग काय पुतळा घातला म्हणे, तो धर्म संकट आणला, आम्ही काय करायचं. म्हणलं एक काम करा ताई, वड कुंडीत लावा, वट्यावर ठेवा, पुढे जागा लागते. हा हे बरं आहे म्हणलं, हे सोपं आहे. या वट सावित्री पौर्णिमेला तुम्ही पण कुंडीत वड लावून वट्यावर ठेवा. ठेवतान का. हा चांगलं आहे. तुम्ही माझ्या सख्या बहिणीसारख्या आहे. मग लाडक्या नाही सख्या. मी तुम्हाला 1500 देऊ शकत नाही, पण मी सल्ला देऊ शकतो. सल्ला देऊ ना, देऊ ना काही. वडाच्या कुंडीत जर वड लावला आणि वाट्यावर ठेवला, त्याचे अतोनात फायदे. त्याच्यापैकी एक फायदा सांगतो, आता उशीर झाला. काय फायदा आहे. वड जर कुंडीत लावला आणि वाट्यावर ठेवला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. जर वड्या खोड्याला लावला तर त्याला लय पारुंब्या फुटाट्या. ती आधी तर लई टाळ्या वाजती, लय अनुभव. म्हणून आपला वड आपल्या डोळ्यापुढं. महिला मंडळ एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लय भोळे हो. तुमच्या लक्षात कसं येत नाही. माणूस मोठा हरामी आहे, त्याने तुळस डोळ्यापुढे ठेवली. तुम्हाला कधी कळेल. तुळस बी डोळ्यापुढे पाहिजे आणि वड पण डोळ्यापुढेच पाहिजे. हे शिक्षण पण सरपंचानं द्यायचं आणि सरपंचानं काळजी घ्यायची. पुन्हा मला इथं बोलवलं, आदर सत्कार केला, ऐकून घेतलं, खूप चांगला कार्यक्रम केला, चांगली गोष्ट केली. आमच्या तिकडे स्वाध्याय परिवार चालतो. स्वाध्याय परिवार माहिती आहे का, पांडुरंग शास्त्रीचा. ते दरवेळेस प्रवचनाला येते आठवड्याला आणि घरोघर जाते, बोलवते, या या. एकदा मला बोलवायला आले ते. मी सगळ्या धर्मपंथात जातो आणि दादा प्रवचनाला या संध्याकाळी. म्हणलं येतो. तेवढ्यात माझी बायको बाहेर आली. तिने पाहिली, पण हे तुमच्या घरचे आहे का. म्हणलं हा. यायला मी घेऊन या म्हणे. म्हणलं घेऊन ये. तर माझ्या बायकोची व्याख्या तुम्हाला काय सांगा. मी कितवी शिकलेला आहे, 7वी. ती माझ्यापेक्षा 7 वर्गानं मागे. जगातली नंबर 1 ची भोळी. लग्न झालं, तिला स्वयंपाक येत नव्हता, साडी नेसता येत नव्हती दादा. मी निंदा नाही करत तिची, ती जशी आहे तशी होती. त्यात काय. आता का हुशार झाली, मला शिकिती ऐकून ऐकून सगळ्यांच्या शिकित येते. ती शिकित अक्कल असू का नसू, बाई शिकिती एवढं चांगलं आहे का. हा कोणाची बायको शिकिती चांगलं आहे. आता ते घेऊन या म्हणलं या बाईला कस काय नाही गावात. आता ती लईच भोळी होती ना, तिला काय कळतच नव्हतं. नेलं मंदिरापुढे बसलो. कार्यक्रमाला उशीर होता. ती ताई काय म्हणे, आयोजक दादा 15 मिनिटा उशीर आहे, आपण एक खेळ खेळू. म्हणलं काय खेळ आहे. म्हणे जोडी जोडीचे खेळ. अरे बापरे. म्हण जोडी जोडीचे खेळ म्हणजे हिच्या संग खेळ खेळायचा. गेलं मेला सरपंच तू आता, जो काही खरं नाही. तो म्हणलं येलाच बी नाही. तो म्हणलं खेळ समजून सांगा आम्हाला, सत्य घटना आहे. त्या ताईने खेळ समजून सांगितलं. महिला नीट आहे का तुम्ही पण. तो खेळ असा होता, महिला एका बाजूने बसल्या, पुरुष एका बाजूने लईने. महिलाला लक्ष्मी म्हणत होते, पुरुषाला नारायण. लक्ष्मी नारायण. तो खेळ असा होता, लक्ष्मीला एक प्रश्न कानात विचारायचा, 1 2, आणि तिच्या नावानं उत्तर लिहून घ्यायचं. तिने जे उत्तर दिलं तोच प्रश्न तिच्या नवऱ्याला विचारायचा. गपचूप त्यांना उत्तर द्यायचं, ते लिहून घ्यायचं. दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे. खेळ कळला का.
याला काय यानं काय उत्तर दिलं त्याला माहित नाही, पण उत्तर सारखं आलं पाहिजे. उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, बाईने सांगितलं राहुल गांधी. नवऱ्याला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, यानं सांगितलं नरेंद्र मोदी. उत्तर चुकलं. दोघांचं एक नाही आलं, मार्क नाही. आणि दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव, तर उत्तर बरोबर आहे 10 पैकी 10. कळलं का? उत्तर काही असो पण दोघांचं एक पाहिजे, असा खेळ होता तो दादा. माझ्या बायकोला प्रश्न विचारला, सगळ्या बायाला विचारले, सगळ्या बायांना उत्तर दिले. आमच्यावर बारी आली, माणसाला विचारले, मला माझ्यावर बारी आली, मला विचारलं तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय. मला मुली, माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख होती 1/1/83. पहिल्या मुलीची जन्मतारीख 1/1/83. आता सांगायची तो खेळाचा नियम काय आहे, दोघांचे एकाला पाहिजे ना. अरे म्हणलं होती हिनं काय सांगितलं असं, चांगला विचार केला आणि मी उत्तर देऊन टाकलं. म्हणलं मला काय माहित नाही भाऊ, 100% बरोबर आलं. तेच सांगितलं होती ना, मला काय माहित नाही. वास्तविक पाहता 1/1/83 हे उत्तर मला माहित होतं, पण मी सांगितलं. त्याचं कारण असं आहे की मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं. या जगात तुम्ही किती शिकले याला काही मान नाही, या जगात तुमच्यापाशी किती पैसा आहे यालाही काही मान नाही. मग या जगात तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येतं त्याच्यावर तुमची किंमत आहे. मी पहिला चेअरमन पाहिलं खाली बसलेला, की घेऊन चालायची जी तुमची ताकद आहे, परमेश्वर तुम्हाला कमी पडणार नाही. माणसाला लागतच काय हो, स्वतःपेक्षा जगाच्या कल्याणाची इच्छा करत राहा आयुष्यभर. जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण, देव तिथेच आहे. कोणी काही म्हणलं तरी जायचं अंबानीला पण आहे, जायचं मोदी साहेबाला पण आहे, जायचं तुम्हाला पण आहे, जायचं आम्हाला पण आहे. कशासाठी कमवायचं आणि चोऱ्या करून कमवायचं. उत्तम व्यवहारे जोडून या धन, महाराजांनी सांगितलं तुमच्या. आम्ही महाराजांचेच पायीक आहे, आम्ही छत्रपतीचे पायीक आहे. जगाचं ज्ञान जर कोणी दिलं असेल तर ते तुकाराम महाराजांनी दिलं. इतकं सोपं आणि साधं ज्ञान जगात नाहीये पुढं. एक अभंग कैक लाख कोटी अब्ज कोटीचा आहे. सरपंचाने गाथ्याचा अभ्यास केला पाहिजे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे. विकास हा गाथ्यात दळलेला आहे. विकास कोणी म्हणून हे येडे काय हो, विकास गाथ्यात आहे, विकास ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून आम्ही गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जोपासले पाहिजे आणि या समाजाला घेऊन चाललं पाहिजे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणून साहेब तुमची जी वृत्ती आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलिलं, विविध क्षेत्रातल्या लोकांना बोलिलं, त्यांच्याशी प्रेम टिकून ठेवलं. तुम्ही एकमेकाशी निवडणूक आपुजात लढले सगळे, तरीही पण आज एकत्र बसले. ही तुमच्या तालुक्याची खासियत, ही तुमच्या पुढाऱ्याची खासियत. असेच एका विचारानं राहा. तालुक्याच्या गावाच्या विकासासाठी एकत्र या. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राहून द्या. तुमच्या प्रगतीला मी आशीर्वाद द्यायची गरज नाही. तुमचा विघ्नहर्ता समर्थ आहे. पुन्हा एकदा बोलायच्या नादात एक अर्धा शब्द चुकीचा गेला असेल, कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.